राम नारायण राम हे केवळ एक शब्द नाही, तर ती एक चेतना आहे जी माणसाच्या विवेकाला जागृत करते. राम नारायण रामचा जप का करावा? या जपाचा इतिहास काय आहे? चला आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. या पृथ्वीवर प्रत्येक माणसाला एखाद्या गोष्टीची गरज असते, पण जेव्हा ती गोष्ट मिळत नाही तेव्हा माणूस भरकटतो. कोणालाही माहिती नाही की ईश्वर कोण आहे. याविषयी कोणीही खात्रीने सांगू शकत नाही. कुठल्याही ग्रंथात ते स्पष्ट लिहिलेलं नाही. हे विचार करण्यासारखं आहे की ही इतकी मोठी पृथ्वी कुठून आली? इतके सारे तारे, नक्षत्र कुठून आली? याचा विचार कोणी करत नाही. भूवर पाणी आहे, हवा आहे, झाडझुडुपं आहेत, तर ती निर्माण करणारा कोणीतरी असणारच ना. मग त्याबद्दल कोण सांगेल? लोक देव, अल्लाह यांना इतकं हाक मारतात, पण ते कधी समोर का येत नाहीत? पृथ्वीवर 400 कोटी लोक आहेत, अनेक धर्म आहेत. ते धर्म निर्माण करणारे कोण होते? हे कोणालाही माहीत नाही. आकाश आहे, सूर्य आहे, हे तर दिसतात. पृथ्वी, आकाश, तारे, नक्षत्र, झाडं, हवा, पाणी यांना नावे आहेत, पण ती नावे देणारा कोण? त्याचं नावच राम नारायण राम आहे. राम नारायण राम याचा अर्थ आहे राम म्हणजे धरती धरा. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे धरा. सध्या जर कोणी देवाचे अनुकरण करत असेल तरी त्याला समाजात काहीच फायदा होणार नाही. सगळ्यांनी निसर्गाला देव मानायला हवं आणि त्याची पूजा करायला हवी. पूर्वी देवसुद्धा आणि लोकसुद्धा निसर्गाची पूजा करायचे. त्यामुळे आजही आपण तेच अनुसरायला हवं. मोठमोठ्या जमिनींवर मंदिरं बांधण्यात काही अर्थ नाही. अयोध्येत कोट्यवधी रुपयांचं मंदिर बांधलं गेलंय, पण त्याचा उपयोग काय? तिथल्या लोकांची जमीन राम मंदिरासाठी हिसकावून घेतली गेली. तुम्ही जर तिथं गेलात तर बघाल की स्थानिक लोक मंदिर उभारणीमुळे खुश नाहीत. कारण त्यांची जमीन गेली, दुकानं तोडली गेली. एकही माणूस तिथं समाधानी नाही. काय देव असा असतो का जो आपल्या भक्तांना त्रास देतो? निसर्ग असं करत नाही. निसर्ग माणसांची काळजी घेतो. तुम्ही कधी पाहिलंय का की ढगांनी विनाकारण पाऊस पाडलाय किंवा पाण्याने उगाच लोकांचं नुकसान केलंय? निसर्ग कधीही आपला चांगला स्वभाव बदलत नाही. म्हणून माणसांनी फक्त निसर्गालाच देव मानावं. सरकारने निवडणुका घेऊ नयेत, कारण त्यात प्रचंड खर्च होतो. हेच पैसे गरिबांना द्यावेत. जो माणूस टॅक्स देतो तो ही अपेक्षा ठेवून देतो की त्याच्या पैशांतून सरकार लोकांचं भलं करेल, मुलांसाठी शाळा बांधेल, चांगले रस्ते बनवेल. पण तसं होत नाही. स्वतः बघा, भारतात किती रुग्णालयं आहेत. सरकारी हॉस्पिटल्समध्ये पाय टाकणंही शक्य नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स इतके महाग आहेत की तिथं जाणंही अशक्य आहे. सामान्य माणूस काय मरावा का? टॅक्स सामान्य जनता भरते, पण फायदा कुणीतरी दुसरंच घेतं. याला जबाबदार म्हणजे संविधान. त्यामुळे संविधान बदलणं आवश्यक आहे. या संविधानाची खरंच गरज आहे का? पृथ्वीवर निसर्गाचं संविधान लागू करायला हवं. सरकारने जी लोकांची जबाबदारी घेते याची जाणीव ठेवायला हवी आणि संविधानात बदल करायला हवेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवालही भ्रष्ट निघाले. हा भ्रष्टाचार पूर्ण व्यवस्थेत पसरलेला आहे. म्हणूनच संविधान बदलणं गरजेचं आहे. निसर्गाचं संविधान जर पृथ्वीवर लागू केलं तर कोणालाही त्रास होणार नाही. सगळे सुखाने जीवन जगतील.